एक महत्त्वाची बातमी समोर येते। महसूल सुधारणा अभ्यासासाठी बावनकुळेंचा नवीन उपक्रम आहे। विविध राज्यांचा चंद्रशेखर बावनकुळे दौरा करणार आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अनोखा उपक्रम आहे। महसूल सुधारणा अभ्यासासाठी महाराष्ट्राचे अभ्यास गट विविध राज्यांचा दौरा करणार आहेत। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अनोखा उपक्रम आहे। महाराष्ट्रातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि नागरिक अभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय। या उपक्रमाअंतर्गत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभ्यास गट देशातील विविध राज्यांना भेट देऊन तेथील महसूल विभागांनी राबवलेल्या यशस्वी योजनांचा आणि कामकाज पद्धतीचा अभ्यास करणार आहे। आज घराघरात एक पत्रकार झालाय। पत्रकारितेतील विचारधारा कमी झाली आहे। धनंजय मुंडेंचं दर्पण दिनानिमित्त हे वक्तव्य आहे। पत्रकार तयार झालेला आहे। घराघरामध्ये पत्रकार निस्ता तयार न झाला आता पॉडकास्ट चालू झाला। आता पॉडकास्ट हे तर फार पुढे आहे। युट्यूबचे अनेक न्यूज चॅनल चालू झाले। त्याला रजिस्ट्रेशन करायचं, कोणाला विचारायचं नाही, काही नाही, बातमीत काय लिहिलंय तुम्हाला मर्यादा आहे। वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। सातारा ड्रग्ज फॅक्टरी प्रकरण एकनाथ शिंदे कधीही दोषी नव्हते असं बावनकुळे म्हणतात। त्यामुळेच त्यांना क्लीन चिट मिळाली असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय। बातमी आहे चंद्रपुरातून। चंद्रपुरात 14 ते 22 जानेवारी दरम्यान होणाऱ्या रामकथा कार्यक्रमासाठी विधिवत मैदान पूजा पार पडली। प्रख्यात रामकथक वाचक राजनजी महाराज यांच्या रामकथेचे आयोजन शहरात करण्यात आले। चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या लखमापूर हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीनं ही रामकथा आयोजित होती। मुझे एक बात का विश्वास है कि सबसे बड़ा काम होगा तो ये हमारे सनातन धर्म ने हमको यही सिखाया है। ये हमारे लिए अभिमान की बात है कि राम हमारे देश में, और हम सब के लिए एक अभिमान की बात है। 6 दिसंबर 1992 में मैं खुद कार सेवा में गया था। वो बाबरी की मस्जिद को ढहते हुए मैंने अपने आंखों से देखा है, और छोटा सा हमारा भी योगदान रहा है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।